हां, हे माझे छोटे बंधू आहेत. बँक ऑफिसर, बँक मॅनेजर म्हणून आता आहेत आणि ही माझी वहिनी आहे. ते मुख्याध्यापक म्हणून जय शाळेमध्ये भीम. हे करतात. आणि हे जे घर आहे 2002 मध्ये त्यावेळी आमच्या छोट्या भावाने हे बांधलेले आहे. आणि त्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी 2 एकर अशी म्हणजे 2.5 एकर जागा आहे. आणि त्याच्या माध्यमातून इथे जे मुलांना चांगल्या पद्धतीने त्यांच्या संस्कार व्हायला पाहिजे, मुलांना कुठेतरी आपण मोठं व्हायला पाहिजे. आणि म्हणून आज त्यांचा जो मुलगा आहे तो आज MBBS म्हणजे रशियामधून डॉक्टर होऊन आलेला आहे. आणि आता तिथे दिल्लीला परीक्षा वगैरे चालू आहे. आणि असं असताना या ठिकाणी 2018 मध्ये तुळसुली या ठिकाणी बुद्धविहाराचं उद्घाटन होतं. आणि त्या ठिकाणी भीमराव आंबेडकर हे त्या ठिकाणी आलेले होते. आणि मग मी या ठिकाणी आमच्या घरी आणलं होतं ते बुद्धविहाराच्या हे करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी घरी आणल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळी भीमराव साहेब आले आणि भीमराव साहेब या ठिकाणी आले, बसले, नारळाचं शाळाचं आणि हे पाहिल्यावरती वातावरण की साहेब मला तर काय प्रभाकर तू सांगतो, तू एक मोठा माणूस आहे, तू असं आहे. आणि म्हणूनच ह्या संपूर्ण आमच्या भावानी या ठिकाणी आपल्या म्हणजे जी परिस्थिती, आमची परिस्थिती एकदम गरीब होती. आमची त्यावेळी एवढी परिस्थिती, आम्हाला चहाही पिण्याचे आमचे हे नव्हते. माझे वडील होते, आम्हाला त्यांनी शिकवलं. आम्ही 5 मुलं होतो. आणि त्याच्यातून आमच्या भावाने आपल्या गरिबीतून, आपल्या कष्टातून या दोघांनी हे मोठं जे वैभव आहे ते त्यांनी तिथे निर्माण केलेलं आहे. भाऊच माझा आता त्याबद्दल सांगेल आपल्याला. काय सांगाल, किती अरुण भाऊ, किती जागा इथं तुम्ही खरेदी केली, विकत घेतली? मी त्यावेळी 100 गुंठे जमीन या ठिकाणी मी घेतली. आणि त्या जमिनीचं खरं सांगायचं तर माझ्या पत्नी करुणा जाधव यांचं मला मोठं योगदान म्हणजे त्यांचं माझ्यापेक्षा त्यांचं योगदान मोठं आहे. आणि त्यांच्या सहकार्यामुळे हे एवढं मी गरुड झेप म्हटलं तरी काय वावट आणणार नाही. ही एवढं मोठं जे वैभव उभं केलं ते माझ्या पत्नीच्या सहकार्याने. आणि असं म्हणतात ना, यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नी यशस्वी पत्नी असते, तशा प्रकारे माझी पत्नी माझ्यासोबत आयुष्य सोबत राहून मला जे सहकार्य केलं. आणि मुलांचं शिक्षण, मुलगीचं शिक्षण, मुलगा माझा MBBS झाला, आता तो ह्या वर्षी हे करेल, इंटर्नशिप करेल. आणि नंतर मग पुढचा आपला तो प्रॅक्टिस करेल किंवा काय अन्य काय हॉस्पिटल उघडेल, तो त्याचा तो पुढचा भाग आहे तो. आणि अशा प्रकारे मी माझ्या कुटुंबासह माझा मुख्य म्हणजे खरं सांगायचं तर मी 88 मध्ये मला ज्यावेळी कॉल आला त्यावेळी माझ्याजवळ 1 रुपया सुद्धा नव्हता. परंतु माझा भाऊ प्रभाकर जाधव याने मला 200 रुपये खर्चाला दिले. आणि त्याच्या प्रेरणेतून मी हा एवढा माझं वैभव उभं करू शकलो, हे मला सार्थ अभिमान आहे. माझा मोठा बंधू प्रभाकर जाधव राष्ट्रीय सचिव, माजी राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी ते आज आंबेडकर कुटुंब घराण्याची एकनिष्ठ राहून त्यांनी ते आपलं जे संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण केंद्रामध्ये जे आपलं एक नाव मिळवलं आहे ते खरोखरच आम्हाला, आमच्या कुटुंबाला आणि आमच्या परिवाराला सुद्धा एक असं साजेसं असं एक आहे. आणि त्या सगळ्या माध्यमातून आम्ही हे सर्व मी आणि या ठिकाणी आमच्या 2018 मध्ये भीमराव साहेब आलेले. आणि भीमराव साहेबांनी इथे येऊन आमचं हे घर म्हणाले, वा खूप छान आहे, शाळा वगैरे केलं, बाग बघितली आणि सर्व बघून ते अत्यंत खुश झाले. आणि भीमराव साहेब म्हणाले, वा वा वा, छान 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 छान. आणि नंतर मग आमचे बंधू त्यांना त्यांच्या पतीच्या प्रवासाला घेऊन गेले. आणि आमची मुलाखत घेतल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र संध्या या चॅनलचे आम्ही खरोखर खूप धन्यवाद देतो. आणि कांबळे वंचितचे अध्यक्ष आदरणीय तानाजी कांबळे कांबळे यांना आम्ही धन्यवाद देतो. आणि आमच्याकडे येऊन आमच्या घराला भेट देऊन त्यांनी जो आमच्यावरती जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देतो. तर आपण बघितलं या ठिकाणी समाजभूषण प्रभाकर जाधव साहेब यांचे छोटे बंधू अरुण जाधव आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत आमच्या वहिनी साहेब. एक सुंदर असं कोकणातलं घर, कोकणात सुंदर असं घर कसं असावं, कोकणातला बंगला कसा असावा, तर एक दिवस जरूर आपण प्रभाकर जाधव साहेबांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील गावनळे या गावामध्ये येऊ शकता. आपल्या माणसानं कशा पद्धतीचं या ठिकाणी घर बांधलं आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे जे घर बांधलं आहे, हा जो बंगला बांधला आहे, हे जे निवासस्थान आहे ते आदरणीय वहिनींची साथ आणि आपले मोठे बंधू प्रभाकर जाधव साहेबांचा पाठिंबा, त्याच्यामुळं आपण हे वैभव उभं करू शकलो असं आपले अरुण भाऊ या ठिकाणी सांगतायत. आपण आतमध्ये जर बघितलं तर तिकडे तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे. थंडगार असा, उष्णता प्रचंड कोकणात आहे पण AC लावलेला आहे. सुंदर असं हे सगळं डेकोरेशन आहे. TV मोठ्या इंची TV या ठिकाणी आहे. आणि सुंदर असं हे घर आपण आतमधून बघितलं. आता हाच बंगला, हेच घर
बाहेरून जर बघितलं तर आपल्याला राजवाड्यासारखा बघायला मिळेल. आणि विशेष म्हणजे प्रभाकर जाधव साहेबांचे हे जे बंधू आहेत, लहान बंधू, थोडकी नाही तर 100 गुंठे जमीन त्यांनी विकत घेतली आणि या ठिकाणी स्वतःचं एक अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. हे जे घर आहे, हे निवासस्थान आहे, हा जो बंगला आहे, तो आपण जर बाहेरून बघितला तर तो राजवाडा वाटतो. एक ऐतिहासिक जुन्या पिढीतला राजवाडा जसा असतो तसं सुंदर असं घर त्यांनी बांधलेलं आहे. ते आपण आता बाहेरून बघूया. या पुढे. आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी प्रभाकर जाधव साहेबांचे हे जे लहान बंधू आहेत त्यांच्या या निवासस्थानाला भेट दिलेली आहे. ही पाठीमागे कसली झाडं लावली आहेत? फुलांची आहेत, शोची फुलांची आहेत. शोची झाडं आहेत. आणि हे ती अशी ती पण शोचीच आहे ती. ही सर्व शोचं संपूर्ण हे केलं लॉन टाकून वगैरे. इकडे इकडे साहेबांकडे येऊन वगैरे ते संपूर्ण पाहिल्यावरतीच खुश झाले. तिथे त्यावेळी ती ह्याची झाडं हे होती, काय ते सफेद जाम जाम स्वतः प्रत्यक्ष साहेबांनी काढून ते जाम ऐकले. हां हां हां. या थोडं पुढे या. हां, थोडं थांबा. तर अशी सुंदर अशी शोभेची झाडं, गाडी लावण्यासाठी ही सुंदर अशी शेड आणि सुंदर असा हा बंगला, जणू राजवाडाच वाटतो अशा पद्धतीचं इकडे असं सर्व या ठिकाणी. हे सगळी झाडं तुमचीच आहेत का? सर्व सर्व नारळी वा वा वा. ही नारळ, पोपळी, नारळ पोपळीची ही सगळी जी झाडं आहेत, काजू आंबा ही सगळी बाग आहे. कोणकोणत्या स्वरूपाची झाडं आहेत सांगा जरा. चिकू, पेरू, काजू, नारळ, हापूस आंबा, केसरी आंबा असे पूर्ण ते- नारळ, पोपळी म्हणजे तिथे जाम आहे, जाम, पेरू आहे, पेरू. फणसाचीच मोठी झाड आहे, अच्छा. काजूबा आहे तिथे संपूर्ण. ही सगळी बाग तुमचीच आहे? हो हो हो. माझ्या पत्नीची मेहरबानी आणि माझी मेहरबानी. हां हां हां. थांबा जरा. थँक्यू. जय भीम. जय भीम, जय धन्यवाद.